धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 55 जागेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। त्याबरोबर पंचायत समितीच्या सुद्धा 110 जागेसाठी प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यामध्ये या उमेदवारांचं जे आहे ते भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि उद्या निकाल लागल्यानंतर हे चित्र जे आहे राजकीय ते समोर येणार आहे। आता आपण धाराशिवमध्ये ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या समोर आहेत। या स्ट्रॉंग रूमच्या भोवती जवळजवळ 36 पोलिसांचा पहारा जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण दक्षता जी आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शस्त्रधारी पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळते। SRPची तुकडी असेल, स्थानिक पोलीस असतील, या माध्यमातून या ठिकाणी पहारा दिला जात आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर राजकीय चित्र जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये 55 जागा जिल्हा परिषदेच्या आणि 110 पंचायत समितीच्या जी जागा आहेत या जागेसाठी मोठ्या नेत्याची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यामध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत असतील, दुसरं भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिष्ठा जी आहेत ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागलेल्या आहेत आणि याचं चित्र जे आहे ती उद्या निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अभिजित भिशेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।